सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं सुरू असलेली पाणीपुरवठा योजना अपुरी पडत असल्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजना विशेष बाब म्हणून मंजूर करावी अशी मागणी शिवसेना नेते मुरलीधर जाधव आणि युवासेना राज्य सदस्य शिवाजी जाधव यांनी केली आहे। त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन निवेदन दिलं। त्यावर नवीन पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी तत्काळ फेर प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छता आणि पाणीपुरवठा प्रधान सचिवांना दिले। त्यामुळे रेंदाळ गावासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं सध्याच्या पाणीपुरवठा योजनेचं पाणी गावाला अपुरं पडत असून भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेता नुकतीच सुमारे 4 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे। मात्र त्या योजनेतूनही संपूर्ण गावाला पाणीपुरवठा होणं शक्य नसल्यानं गावासाठी नवीन पाणीपुरवठा योजना विशेष बाब म्हणून मंजूर करण्याची मागणी शिवसेना नेते मुरलीधर जाधव आणि युवासेना राज्य सदस्य शिवाजी जाधव यांनी केली होती। शुक्रवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी याबाबत निवेदन दिलं होतं। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह रेंदाळ शहर प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख शिवाजी कोळी, राजेंद्र पाटील, बाजीराव आरडे यांनी उपमुख्यमंत्र्यांना याबाबत साकडं घातलं होतं। दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाच्या सचिवांशी संपर्क केला आणि रेंदाळ गावासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा फेर प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाच्या सचिवांना दिलेत। या निर्णयामुळे रेंदाळकरांचा पाणी प्रश्न मिटण्याच्या आशा पल्लवित झाल्यात।